नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की कृषी विभागाच्या महा-डी-बी-टी फार्मर स्कीम पोर्टलच्या माध्यमातून राबवल्या जाणारी योजना म्हणजेच की नवीन लाभार्थी निवडीच्या संदर्भात एक महत्त्वाचं अपडेट. राज्याच्या महा-डी-बी-टी फार्मर स्कीम पोर्टलच्या माध्यमातून राज्य शासनाच्या, केंद्र शासनाच्या व कृषी विभागाच्या ज्या योजना आहेत त्या एकत्रितपणे राबवल्या जात आहे. याच योजना आता राबवल्या जात असताना प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य अर्थात त्यांचा अर्ज पहिला तर की म्हणजेच की प्राधान्य क्रमांकानुसार निवड करण्यात येत आहे. त्यामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अल्पभूधारक शेतकरी, अत्तल भूधारक शेतकरी, विधवा महिला शेतकरी असतील किंवा महिला शेतकरी असतील, दिव्यांग लाभार्थी असतील, जे काही ठरवण्यात आलेले प्राधान्यक्रम, अशा प्राधान्यक्रमानुसार या ठिकाणी निवड करण्यात येत आहे. लाभार्थ्यांचा अर्ज जुना असेल तर त्या लाभार्थ्यांना प्राधान्य क्रमांकानुसार निवडलं जात आहे. जर एखाद्या गावांमध्ये जर जुने अर्ज नसतील, एखाद्या बाबीचे जर काही लाभार्थ्यांच्या माध्यमातून अर्ज भरला असेल तर सुद्धा नंबर आलेला असेल तर त्या SMS द्वारे कळवण्यात येतं. यांच्या अंतर्गत जे निवड झालेले असे जे लाभार्थी आहेत त्यांना मेसेजद्वारे कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. म्हणजेच की येत्या 10 दिवसांमध्ये त्यांना कागदपत्रे हे अपलोड करावे लागतात व त्यांना सुद्धा या मेसेजद्वारे कळवण्यात येते की तुम्हाला हे केव्हा अपलोड करायचे व कधी अपलोड करायचे व कधीपर्यंत करायचे. हा अर्ज केलेला असला तर कागदपत्र अपलोड करावी लागतात. योजनेकरता वेगवेगळे कागदपत्र आहे, जशी बाबीकरता वेगवेगळे आपले कागदपत्र अपलोड करायची आहे. म्हणजेच की जे नमुने आहेत आपल्याकडे उपलब्ध असतात, म्हणजेच की याच अनुषंगाने सांगण्यात आलेले की कागदपत्र यांच्यामध्ये अपलोड करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून आपल्याला पुढील माहिती, पूर्वसंमती वगैरे आता या योजनेत राबवले जाते. शेततळे ही बाब आहे, म्हणजे की शेततळ्याची जी योजना आहे त्या शेततळ्याच्या बाबींसाठी पूर्वसंमती आहे जी जानेवारी महिन्यापासून लागू असणार आहे. त्यामुळे कागदपत्र वगैरे अपलोड करून घ्या. शेततळ्यांचे खोदकाम करण्यात आली तर जानेवारीपर्यंत पुढे सहमती देण्यात येणार आहे व अपलोड पूर्वसंमती मिळाल्यानंतर त्यांना खरेदी करून हे बीज चलन अपलोड करावी लागणार आहे. जर लॉटरी लागलेली असेल तर विविध बाबी राबवल्या जातात. म्हणजेच की टेस्ट रिपोर्ट म्हणजे ऑनलाईन पद्धतीने मिळतात, त्यांची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. हो, ज्यांची माहिती आपण नक्की उपयोगी पडणार आहे. तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.